प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 7 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। प्रेक्षकांनो, आमच्या बाप्पाचा व्हिडिओ मी तुम्हाला भेटशी नव्यानेच्या कालच्या भागामध्ये दिलेला आहे। जर कोणी पाहिला नसेल तर नक्की तो भाग बघा आणि आमचा बाप्पाही तुम्हाला त्यात बघायला मिळेल। तर छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आपण बघतोय बयो या आरवला समजवत असते की इरा लवकर बरी होणार आहे। सध्या त्यांनी ना प्रेक्षकांनो इराचाच ट्रॅक लावलेला आहे, कारण काल सुद्धा त्यांनी काहीच दाखवलं नव्हतं, फक्त त्या गौतमीने धक्का मारला होता बयोला शुभंकर सगळ्यांसमोर, तेवढंच होतं। आणि आजही जवळपास तेच आहे, पण इरा शुद्धीवर आली आहे। आरव रडत असतो बिचारा, तर ही बयो त्याला सांत्वन देते की असं रडू नकोस, इरा आपली छान नक्की बरी होणार आहे वगैरे वगैरे। आता इकडे सुमन आली आहे आणि सुमन म्हणते, अगं बयो, तुझा कोणीतरी मित्र आलाय तुला भेटायला। बयो म्हणते, माझा मित्र कोण आहे? आता बयो बाहेर जाऊन बघते तर कोण आहे ते कळतच नसतं, कारण आता त्याने समोर पिशवी धरलेली आहे। बयो बघायला लागते त्याला, आणि हे काय, हा तर पप्या दादा निघाला। पप्या दादा म्हणतो, कशी आहेस बयो? आता बयो म्हणते, पप्या दादा तू? अरे पण तू तर तडीपार झाला होतास ना। अरे म्हणजे तुला पोलीस शोधत होते ना तुला, तू पळून बिळून आलायस की काय? पप्या दादा म्हणतो, नाही ग, मी पळून वगैरे नाही आलोय, मी ना तुला खूप मिस करत होतो। ही तुझी बडबड, तुझं सारखं मला रागवणं, म्हणून मग मी तुला लगेच भेटायला आलो बघ। आणि काही काळजी करू नकोस, मला कोणी शोधत नाहीये। हे घे, मी तुझ्यासाठी ड्रेस आणलाय। बयो म्हणते, ड्रेस माझ्यासाठी? काय हे पप्या दादा, चोरी करून आणलायस का ड्रेस? सांग बरं, कुठून आणलेत पैसे, कसा आणला हा ड्रेस? पप्या दादा म्हणतो, अगं काय ग बयो, कोणी बहिणीसाठी असं चोरून ड्रेस आणतं का ग? अगं मी माझ्या मेहनतीच्या कमाईने आणलाय तुझ्यासाठी ड्रेस, तू घालून बघ, तुला खूप आवडेल हा ड्रेस। बयो आता रडायला लागते। आता ह्या गणपतीच्या उत्सवासाठी पप्या दादाने तिला ड्रेस आणलाय छान। आता हा पप्या दादा विचारतो, काय झालं? मग बयो म्हणते, अरे इराला साप चावलाय रे, ती दवाखान्यात ऍडमिट आहे। मग आता हा पप्या दादा म्हणतो, अरे आय सॉरी, मला माहिती नव्हतं खरंच असं काही झालेलं आहे म्हणून, पण तू काळजी करू नकोस, इरा येईल नक्की शुद्धीवर, बरी होईल ती। अगं माझ्या बहिणीला पण एकदा असंच झालं होतं, तेव्हा मी ना गणपती बाप्पाला नवस बोललो होतो आणि माझी बहीण लगेच बरी झाली होती। आता गणपती येत आहेत ना, तू पण गणपती बाप्पाला काहीतरी नवस बोल, म्हणजे तुझी सुद्धा बहीण लगेच बरी होईल। पप्या दादाला जणू काही गणपती बाप्पानेच पाठवलंय प्रेक्षकांनो। त्याने बयोला खूप छान आयडिया दिली आणि बयोला ती पटली सुद्धा। पप्या दादा आता बयोचा निरोप घेतो आणि निघून जातो। आता इकडे शुभंकर त्या इराला इंजेक्शन देत असतात। इरा बिचारी अजूनही निश्चित पडलेली आहे, तिला असं कोणाला पडलेलं बघायची सवय नाही आहे। आरव आणि बयोमध्ये तेच बोलणं दाखवलं त्यांनी। आरव म्हणत असो, इरा अशी आपल्याला पडलेली कधी बघवली गेली नाही। मग बयो म्हणते, नको टेन्शन घेऊस वगैरे वगैरे। आता शुभंकरांना पण तेच फील होतंय, इरा आता अशी पडलेली बघून ते म्हणतात, इरा बेटा लहानपणी तुला इंजेक्शनची भीती वाटायची ना ग, आता पण तेच म्हण ना मला, बाबा इंजेक्शन देऊ नकोस, मला भीती वाटते, काहीतरी बोल ना ग बेटा, तुला असं शांत बघवत नाहीये ग आम्हाला। पण आता इरा काही हलेना आणि डोलेना। बिचारे शुभंकर खूप काळजी करतायत। आता या सगळ्यांच्या हातामध्ये 12 तास आहेत प्रेक्षकांनो। जर 12 तासात इरा शुद्धीवर नाही आली तर ती परमनंटली कोमात जाऊ शकते। पण आता बयोने इकडे बाप्पाची प्रार्थना करायला सुरुवात केली आहे। बयोने खूप वेळ देवाला साकडं घातलंय की देवा तू स्वयंभू आहेस, तू गजानन आहेस, तुला तर सगळं कळतंय, आमच्या इराला बरं कर रे देवा। आता ह्या बयोने ना पूर्ण प्रार्थनेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी सांगितली आहे, म्हणजे छानच केली तिने प्रार्थना, पण तिने देवाला साकडं घातलंय, नवस बोलली आहे ती की देवा इराला लवकर बरं कर, मी या गणपती उत्सवात इराला कोकणात घेऊन येईल आणि तिथे तुझा उत्सव साजरा करेल। आता प्रेक्षकांना बयो बोलली तर आहे, पण मला नाही वाटत इरा तिथे जायला लवकर कन्व्हिन्स होईल। बयोला फार त्रास होणार आहे इराला कन्व्हिन्स करायला। असो तर आता हे शुभंकर इराचा हात हातात घेऊन रडत असतात, इरा उठ न ग बेटा। आणि इकडे ही बयो अगदी आर्त भावनेने मनापासनं बाप्पाला साकडं घालत असते आणि हे काय चमत्कार होतो आणि ही इरा शुद्धीवर येते। शुभंकर खूप खुश होतात आणि म्हणतात, इरा बेटा तू शुद्धीवर येतेस ना बेटा, उठ, हे बघ बघ माझ्याकडे, बाबा आहे तुझ्या समोर बघ। आता तेवढ्यात विशाल येतो आणि म्हणतो, सर काय झालं? आता शुभंकर म्हणतात, अरे विशाल बघ बघ आपली इरा शुद्धीवर येते, मी ना पटकन घरी फोन करून सांगतो। विशाल म्हणतो, हो सर तुम्ही जा, मी इथे आहे। आता विशाल इराला आवाज द्यायचा प्रयत्न करत असतो, इरा अगं जागी आहेस का तू, उठ बरं। आता इकडे शुभंकरांनी बयोला आनंदाची बातमी दिली आहे। बयो खूप खुश होते आणि म्हणते, बाबा काय सांगताय? शुभंकर म्हणतात, तुझी प्रार्थना फळाला आली बेटा, अगं आपली इरा शुद्धीवर आली, सगळ्यांना सांग घरी। आता बयो म्हणते, हो मी सगळ्यांना सांगते आणि पोहोचते तिकडे।
आता तिने पुन्हा एकदा देवाचे आभार मानले आणि देवाला पुन्हा सांगते की मी इराला घेऊन नक्की येणार कोकणामध्ये. आता आपल्याला कोकणाचा गणेशोत्सव बघायला मिळेल प्रेक्षकांनो, त्यामुळे यापुढचे भाग अजिबात स्किप करू नका. मी पण प्रयत्न करतेच प्रेक्षकांनो वेळात वेळ देऊन तुम्हाला बयोचा रिव्ह्यू देण्याचा. अगदी 1-2 दिवस होतं मिस. असो, तर आता बयो अगदी आनंदाने त्या गौतमीला मिठी मारायला जाते, तर गौतमी तिला दूर लोटते. आता म्हणते काय ग काय झालं, ओरडतेस कशाला. हिने सगळ्यांना खाली आवाज दिला ना, आणि मग तिने सांगितलं की इरा आपली शुद्धीवर आली आहे म्हणून. आता आरव आणि गौतमी दोघं एकमेकांना मिठी मारतात. मग आता गौतमी म्हणते एवढं कशाला सांगतेस ग तू मग आनंदाने, तुला तर मी सोडणार नाहीये, कारण माझी इराची अवस्था तुझ्यामुळेच झाली आहे. इरा शुद्धीवर आली म्हणून, नाही तर तुझं काय केलं असतं ना. आता आरव म्हणतो मम्मा 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 शांत हो तू, आधी आपण इराकडेच जाऊयात. इरा शुद्धीवर आली आहे ना आता, चला आपण हॉस्पिटलला जाऊयात. इकडे विशाल चेक करत असतो इराचे पल्स, आणि इरा या विशालशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते. आता विशाल तिला विचारत असतो बरं वाटतंय ना तुला इरा, काय झालंय. शुभमकर येतात आणि इराशी बोलायचा प्रयत्न करत असतात. लगेच गौतमी पण तिथे आली आहे. गौतमी म्हणत असते इरा बेटा तुला बरं वाटतंय ना. आता इरा अशी बिचारी निपचित पडली आहे, खूप थकून गेलेली आहे ती, म्हणजे तिला अशक्तपणा आलाय. आता बयो म्हणते इरा तू लवकर बरी हो, आपण आता कोकणात जाऊयात गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी. सगळेजण खूप खुश असतात. आता बयो जेव्हा हे वाक्य बोलते ना की आपण कोकणात जाऊया, तेव्हा विशाल फार खुश होतो. पण आता गौतमीला असा राग येतो आणि गौतमीला असं वाटतं की आता सगळ्यांसमोर बयोला मारू का काय, अशी बघते गौतमी बयोकडे. आणि आता विशालच्या लक्षात येते काहीतरी इथे मॅटर वाढणार आहे, म्हणून विशाल लगेच म्हणतो बरं चला चला तुम्ही सगळेजण इथे गर्दी नका करू, आता इरा शुद्धीवर आली आहे ना, तिला आराम करू द्या. आणि आता सगळेजण तिथून निघून जातात आणि शुभमकर इराचं चेक वगैरे करत असतात. आता हा रमाकांत तिथे दिसलेला बघून पोटे सर त्याला गाठतात आणि त्याला विचारतात काय हो रमाकांत शेठ, अहो तुम्ही नोकरीवर आहात इथे, हे विसरलात का. आता ना सध्या या रमाकांतला बिचारायला म्हणजे चान्सच मिळाला आहे सुट्ट्या मारायचा, पण आता पोटे सर त्याची बरोबर शाळा घेतात आणि म्हणतात अहो शेठ तुम्ही इथे नोकरीला आहे ना, विसरले की काय, का आठवण करून द्यावी लागेल तुम्हाला. आता रमाकांत म्हणतो अहो असं काय करतं सर, ते तिथे काय आहे तुम्हाला माहिती आहे ना. पोटे सर म्हणतात तिथे काही नाही आहे, त्या बयोने तुमची उडवली आहे टर. आता तेवढ्यात राजाराम काका तिथून जात असतो. मग रमाकांत म्हणतो त्याला याला विचारा आहे की नाही तिथे, राजाराम तू सांग यांना आहे ना तिथे भूत. आता हे पोटे सर म्हणतात तिथे काही नाही आहे. आणि काय रे राजाराम तू काही याच्या मागे करत नाही आहेस ना खोड्या. आता राजाराम काका म्हणतात मला काय माहिती सर, मी आपलं जे ते सांगितलं. आता पोटे सर म्हणतात तू जर काही केलं असशील ना बेटा तर तुला मी सोडणार नाही, लक्षात ठेव. राजाराम काका म्हणतात अहो मी काही केलेलं नाही आहे सर. असो, तर आता हा रमाकांत म्हणत असतो की अरे सांग ना तिथे काय आहे काय नाही, पण राजाराम काका बरोबर तिथून निसटून जातात. आता रमाकांत म्हणतो अहो सर तिथे आहे ओ भूत, तुम्हाला माहिती नाही आहे, मला भीती वाटते. पण पोटे सर म्हणतात रिकामे कारणं देऊ नका, काही भूतभीत नाही आहे तिथे आणि उद्यापासून कामावर या. आता बयो शुभमकरांच्या गळ्यात पडते आणि खूप खुश होते इरा शुद्धीवर आली आहे म्हणून. दोघंही जण खुश आहेत बापले. आता शुभमकर म्हणतात तुझी प्रार्थना शेवटी फळाला आली, तुझा विश्वास जिंकला बयो. तुला माहीत होतं की आपली इरा शुद्धीवर येईल म्हणून, आणि तुझ्या विश्वासामुळेच आपली इरा आज पुन्हा शुद्धीवर आली आहे. बयो म्हणते बाबा तिची स्वतःची इच्छाशक्ती आणि आपल्या सगळ्याचं प्रेम तिला घेऊन आलंय आपल्याकडे. तर प्रेक्षकांनो आता सगळेजण खूप खुश आहेत कारण इरा शुद्धीवर आली आहे. इथे तर हा भाग पूर्ण झालाय, पण आता बघा ही इरा शुद्धीवर आली आहे, पण हिला मात्र तेच दृश्य आठवतंय. ती आता एवढ्या बेशुद्ध म्हणजे अजून ती ग्लानीमध्येच आहे. तर आता या अवस्थेत पण ती बयोला म्हणते तू आणि विशाल काय बोलत होता तिथे जंगलामध्ये. आता या बयोला समजे ना तिला काय उत्तर द्यावं. आता पुढे काय काय तमाशा होईल ते बघत राहू. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि गणपती बाप्पा आले त्या निमित्ताने माझं चॅनलही सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.